नमस्कार. पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी. सौंदर्य म्हटलं की ते खऱ्या अर्थानं झाकोळलं जातं ते टॅनिंगमुळे. छान गोरा चेहरा असतो आणि उन्हानं तो रापला जातो आणि मग एखादा मुलगा येतो माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी आणि मला सांगतो, सर माझं स्किन बघा, शर्ट काढला तर आतून मी गोरा गोरा आहे, माझा चेहरा काळवंडलाय. असं मला प्रामाणिकपणे असं वाटतं की खूप मुलांच्या बाबतीत घडत असतं, टीनेजर्स आणि यंगस्टर्सच्या बाबतीत घडत असतं. कारण ते उन्हात बऱ्यापैकी वेळ वाया घालवत असतात, उन्हात खेळत असतात आणि मग ही काळवंडलेली त्वचा पूर्ववत करता करता नाकात दम येत असतो. सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे समजून घ्यायला हवे की टॅनिंग म्हणजे काय, तर स्किन रापणं. उन्हातल्या सूर्यकिरणांमधल्या UV रेजमुळे आपली त्वचा रापत असते. पण अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्या बोन्समध्ये डिपॉझिट होण्यासाठी कॅल्शियमची गरज असते आणि हे कॅल्शियम व्हिटॅमिन D शिवाय आपल्याला पूरक प्रमाणात उपलब्ध होऊच शकत नाही. आणि हे व्हिटॅमिन D या UV किरणांमुळेच आपल्या त्वचेमध्ये सिंथेसाइज होत असतं. गमत बघा, UV किरणांमुळे आपल्या स्किनमध्ये व्हिटॅमिन D3 तयार होत असतं आणि त्याच वेळेला UV किरणांमुळेच आपली स्किन टॅनही होत असते. टॅनिंग होऊ नये म्हणून सतत सनस्क्रीन वापरणं, घरात बसणं किंवा चेहरा बांधूनच निघणं, या सगळ्या प्रक्रिया मान्य आहेत. पण त्याचा परिणाम असा होतो की आपल्याला D3 डेफिशियन्सी सातत्यानं सतवत असते. जर उच्चभ्रू वर्गातल्या इंडियन पॉप्युलेशनचा तुम्ही विचार केला तर बहुतांश लोकांमध्ये तुम्हाला व्हिटॅमिन D3 ची कमी आढळते. कारण प्रॉपर प्रमाणामध्ये उन्हामध्ये फिरल्याच जात नाही, उन्हात थांबल्या जात नाही. व्हिटॅमिन D3 तुमच्या त्वचेमध्ये तेव्हा तयार होतं जेव्हा तुम्ही 10 ते 15 मिनिटं किमान उन्हामध्ये थांबता. आणि जर सकाळी तुम्ही उन्हामध्ये थांबलात, असा नियम हवा की ऑल्टरनेट डे, एक दिवसाआड जर तुम्ही सकाळचं ऊन 15 मिनिटं मोकळ्या पाठीवर, मोकळे हातपाय आणि चेहऱ्यावर जर घेतलं तर तुम्हाला निश्चित पूरक प्रमाणात व्हिटॅमिन D3 मिळू शकेल. आणि मग व्हिटॅमिन D3 मिळवण्यासाठी इंजेक्शन्स किंवा गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही. पण उन्हात खूप वेळ बसलात की तुम्हाला टॅन पण व्हायला लागतो आणि मग या समस्यांना खरं तोंड द्यायची वेळ येते. कारण UV रेज बद्दलच आपल्याला खूपशी माहिती नसते. थोडीशी एक महत्वाची माहिती मला तुम्हाला द्यायची आहे, ती या UV रेज बद्दल. सूर्यकिरणांमध्ये प्रचंड प्रमाणात UV रेज असतात. पण आपल्या पृथ्वीच्या वातावरणात शिरता शिरता वातावरणात सगळ्यात वरती जो ओझोनचा लेअर आहे त्यामधनं येताना बऱ्यापैकी UV किरणं फिल्टर करून टाकली जातात आणि अतिशय सौम्य एवढीच अशी UV किरणं आपल्या पृथ्वीवर पोचत असतात. जेवढी UV किरणं पोचतात ती सुद्धा आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहेत. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही उन्हाची वेळ अतिशय घातक आहे आपल्या शरीरासाठी. ही UV किरणं खूप सातत्यानं जर त्वचेवर येत राहिली तर UV किरणांमुळे स्किन कॅन्सर होण्याची शक्यता पण जास्त असते. ही UV किरणं 2 प्रकारची आहेत, UVA आणि UVB. आणि टॅनिंग विषयी समजून घेताना मला तुम्हाला खरं तर ही अतिशय सुंदर माहिती द्यायची आहे की काय घडतं टॅनिंगच्या बाबतीत, हे नेमकं कसं घडतं. UVA किरणांमुळे टॅनिंग होतं की UVB किरणांमुळे, याविषयी खूप डिबेट सगळ्या जगभर सुरू होतं. पण लेट मी टेल यू, खूप सायंटिफिकली विचार केला तर UVA आणि UVB दोन्ही किरणांमुळे टॅनिंग होत असतं. म्हणजे काय घडतं लक्षात घ्या. UVA किरणं आणि UVB किरणं यांचा जर अभ्यास केला तर UVA किरणं ही त्या मानाने वेगळ्या प्रकारे टॅनिंग करतात आणि UVB किरणं वेगळ्या प्रकाराने टॅनिंग करतात.
UVA चा विचार केला तर UVA मुळे मेलॅनिनचं सिंथेसिस वाढत नाही त्वचेमध्ये, परंतु जे मेलॅनिन आहे त्याचं ऑक्सिडेशन होऊन त्याचा रंग आणखीन डार्क होत जातो. म्हणजे असलेलं मेलॅनिन डार्क करण्याचं काम UVA किरण करत असतात आणि UVB किरण जी आहेत ही जास्त धोकादायक आहे, कारण ती मेलॅनिन त्वचेमध्ये तयार करण्याचंच काम करत असतात. UVB किरणांमुळे मेलॅनोसाइट्स स्टिम्युलेट होतात, ते जास्त प्रमाणात मेलॅनिन तयार करतात आणि जेव्हा UVB किरणांमुळे त्वचा रापली जाते तेव्हा हा डार्कनेस तुम्हाला साधारण 72 तासांमध्ये दिसतो. UVB किरणांमुळेच व्हिटॅमिन D3 तयार होतं, पण UVB किरणांमुळेच जेव्हा एक्सपोजर जास्त काळ असतं तेव्हा तुम्हाला सनबर्न्स यायला लागतात. ही UVB किरणं आणखीन एका दृष्टीने महत्वाची आहेत. ही UVB किरणं तुमच्या त्वचेत डीप पोचत असल्यामुळे एजिंग साठी पण जबाबदार आहेत. यांचे ऍक्शन डायरेक्ट DNA वर आहे आणि परिणाम स्वरूप UVB चं जर एक्सपोजर जास्त असेल तर त्याच्यामुळे तुमच्या त्वचेवर आणखीन जास्त प्रमाणात सुरकुत्याही येऊ शकतात. म्हणजे तुमची त्वचा काळवंडू शकते, तुमची त्वचा डॅमेज होऊ शकते, मॉइश्चर लॉस तर त्याच्यातून होतोच, पण त्याचबरोबर तुमच्या त्वचेवरती सुरकुत्याही पडायला लागतात. आणि मग असं टॅनिंग संपूर्ण चेहऱ्यावर झालं की अख्खा चेहरा काळवंडलेला दिसायला लागतो. मेलॅनिनचं प्रमाण प्रचंड वाढतं, मृत पेशींचं प्रमाण वाढतं आणि मेलॅनिन आणि डेड टिश्यूचं प्रमाण जास्त वाढलं की याचं D3 तयार करण्याची कॅपॅसिटी कमी होते आणि तुम्ही मस्त काळे दिसायला लागता. मात्र अशा वेळेला ट्रीटमेंट्स फार आवश्यक आहेत. टॅन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं काय आवश्यक असेल तर ते म्हणजे स्किन पीलिंग. नेहमी लक्षात असू द्या, जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर खूप मेलॅनिन साठतं तेव्हा हे मेलॅनिन मृत पेशींमध्ये असतं. आणि त्याहून जास्त लक्ष द्या, जेव्हा UVA किरणांमुळे तुम्हाला टॅन येतो तेव्हा तुमच्या मृत पेशींमध्ये साठलेलं मेलॅनिन जास्त डार्क झालेलं असतं. आणि जेव्हा स्किन पीलिंग करून तुम्ही या मृत पेशीच काढून टाकता त्यावेळेला आपोआप डार्क मेलॅनिन पण तुमच्या त्वचेतून बाहेर पडतं आणि मग तुम्ही आपोआप गोरे होता. आणि म्हणून लक्षात असू द्या की जेव्हा जेव्हा आपण पीलिंग याविषयी बोलत असतो, जेव्हा जेव्हा आपण टॅनिंग विषयी बोलत असतो तेव्हा पीलिंग आणि टॅनिंग हे फार जवळच्या संबंधातले आहेत. टॅन झाल्यानंतर पील करणं हा सर्वोत्तम इलाज इथे असतो, कारण पीलिंग केलं की त्वचेवरच्या मृतपेशी निघून जातात. UVA किरणांमुळे जे डार्क झालेलं मेलॅनिन मृतपेशींमध्ये साठलेलं असतं, ज्यामुळे तुम्ही जास्त काळवंडलेले दिसता, ते झपाट्याने इथनं निघून जातं आणि मग एका सिंगल सिटिंग मध्ये तुमच्या रंगामध्ये बदल घडायला लागतो. मला असं नाही म्हणायचं की फक्त एक पीलिंग केलं की सगळा टॅन निघून जाईल. मे बी खूप टॅन असेल तर तो निघायला वेळ पण लागेल, पण एका सिटिंग मध्ये निश्चितच तुम्हाला रंगामध्ये फरक पडलेला जाणवू शकतो. या फोटोग्राफ मध्ये बघा की माझ्याकडे आलेला एक पेशंट जो प्रचंड टॅन झालेला होता आणि ज्याची स्किन काळवंडलेली होती, त्याला नुसतं आपण एक पीलचा सेट दिला, ग्रेड 3 पीलिंग केलं. पीलिंग केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरच्या मृतपेशी सगळ्या निघून गेल्या आणि मृतपेशी निघाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काय झालं असेल तर मृतपेशी निघाल्यानंतर त्वचा प्रचंड उजळलेली दिसते आहे. तुम्हाला दिसेल फोरहेड वरती काळपट झालेली त्वचा, काळवंडलेला चेहरा हा सगळ्या पीलमुळे युनिफॉर्म होत गेला आणि चेहऱ्यामध्ये ड्रास्टिक बदल घडत गेला. मग पुन्हा क्लिनिकमध्ये आपण ग्रेड 3 पील करून टॅन काढून टाकणार आणि मग घरी तुम्हाला ठरवायचं तुमची त्वचा तेलकट आहे की ड्राय आहे. ड्राय असेल तर घरी निर्मल आणि डिटॉक्सचा वापर करा, ऑइली असेल तर घरी रूपदा आणि डिटॉक्सचा वापर करा. तुमच्या चेहऱ्यावरच्या मृतपेशी, मेलॅनिन, मुख्य म्हणजे ऑक्सिडेशननं डार्क झालेलं मेलॅनिन हे सगळं निघेल आणि तुम्ही आपोआप गोरे व्हायला लागलेले असाल. म्हणून टॅनिंग विषयी बोलताना
सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ते म्हणजे स्किन पिलिंग. एक छोटासा ब्रेक घेऊया, परत बोलूया टॅनिंग विषयी. नमस्कार, पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आपण बोलतो आहे स्किन टॅनिंग विषयी. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितले की यूव्ही किरण दोन प्रकारची आहेत, यूव्ही ए आणि यूव्ही बी. यूव्ही ए मुळे वरच्यावर त्वचेचा रंग डार्क होत जातो, तर यूव्ही बी मुळे आतपर्यंत स्किन टॅनिंग होतं. त्याहून महत्वाचं म्हणजे आतपर्यंत स्किन भाजली जाण्याची प्रक्रिया यूव्ही बी मुळे घडत असते. यूव्ही बी किरणांमध्ये जेव्हा तुम्ही खूप जास्त वेळ एक्सपोज्ड असता तेव्हा तर लिटरली खूपदा त्वचा भाजली जाऊन सोलल्या जाते. हे अगदी साधं उदाहरण बघा, कधीतरी आपण वॉटर पार्क मध्ये जातो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि उघडं होऊन बनियन वगैरे काढून काहीही प्रोटेक्शन न घेता मस्त पाण्यामध्ये खेळत असतो. त्या पाण्यात भरपूर क्लोरीन असतं, वर ऊन मी म्हणत असतं आणि त्या तापलेल्या वातावरणात आपण पाण्यात खेळत असतो. घरी येतो, मस्त आपण काळवंडल्यासारखे दिसतो आणि रात्री अंगाची आग आग व्हायला लागते, आग आग होते. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण शर्ट काढून बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं, बापरे, त्वचा आपली सोलायला लागलीये, वरची सालं सालं निघायला लागलेली आहेत. समजून घ्या, सनबर्न्स झालेले आहेत. तीव्र ऊन, क्लोरीन, पाणी या सगळ्या संयोगातून तुमची त्वचा भाजून निघालेली आहे. यूव्ही बी किरणांनी त्यांचा पूर्ण इफेक्ट तुमच्यावर दाखवलेला आहे आणि भाजल्या गेल्यामुळे वरची स्किन आपोआप सोलून निघते आहे. मला एक फोटोग्राफ तुम्हाला दाखवायचा आहे जिथे चेहऱ्यावरती लिटरली असं तेलकट तुम्हाला चेहरा दिसतोय आणि त्याच्यावरती सगळं भाजून निघाल्याच्या खुणा आहेत. भाजून निघाल्यानंतर काही दिवसांनंतर चेहऱ्यावर पडलेले डाग तुम्हाला दिसत आहेत. लक्षात असू द्या, यूव्ही ए मुळे तर वरच्यावर त्वचा काळवंडेल, पण यूव्ही बी एक्सपोजर जास्त वेळ मिळालं म्हणजे उन्हात तुम्ही जास्त काळ जर थांबलात आणि हे एक्सपोजर 15 मिनिटांपेक्षा जर जास्त असेल तर निश्चित यूव्ही बी चा परिणाम तुम्हाला दिसेल आणि चेहऱ्यावरती पॅची स्किन भाजल्यासारखे डाग तुम्हाला दिसतील. तव्यावरती पोळी भाजत असताना जसे पोळीला मध्ये मध्ये डाग पडतात तसं उन्हामध्ये तुम्ही असलात की त्वचेच्या ज्या भागामध्ये मॉइश्चर कमी असेल आणि जिथे तेल जास्त असेल तो भाग मस्त पराठ्याला चटका बसावा तसे भाजले जातात आणि मग काळे डाग तुमच्या त्वचेवरती उठून दिसायला लागतात. महत्वाचं एकच, हे टॅनिंग, हे पॅचेस, हे डाग जर टाळायचे असतील तर प्रोटेक्टिव्ह मेजर्स घ्यावे लागतील. या उन्हापासूनही संरक्षण करावं लागेल आणि त्याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. ते केलं तर मात्र आपल्याला हे सनबर्न्स आणि टॅनिंगचे परिणाम कमीत कमी करता येतील. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर परत भेटूया बघण्यासाठी की टॅन कसा टाळता येईल. नमस्कार, पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत टॅनिंग विषयीच्या गुजगोष्टी. टॅन झालात की तुम्ही काळे दिसतात आणि काळे पण आपल्याला मानवत नाही आणि म्हणून मला तुम्हाला दाखवायची ती आपली अप्रतिम सन प्रोटेक्टिव्ह रेंज. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्यासाठी वेगळे प्रॉडक्ट्स आहेत, कोरडी असेल तर वेगळे आहेत. कोरडी त्वचा असेल तर मृणालिनी 30 हे सनस्क्रीन वापरा. तेलकट जर तुमची त्वचा असेल तर गौरांगी सनस्क्रीन वापरा आणि तुम्ही खूप उन्हात जाणार असाल तर अल्टीकेअर सनब्लॉकच वापरा. तुमच्या त्वचेनुरूप ही वेगवेगळी सनस्क्रीन्स तयार केलेली आहेत आणि लक्षात असू द्या, जेव्हा जेव्हा तुम्हाला टॅनिंग पासून संरक्षण हवं असेल तेव्हा ही सनस्क्रीन्स लावूनच उन्हात निघा. तुम्हाला उन्हाचा धोका कमी होईल, उन्हाचा त्रास कमी व्हायला लागेल आणि टॅनिंग झपाट्यानं कमी व्हायला लागेल. साधारणपणे 30च्या रेंजमध्ये SPF असलेली ही सनस्क्रीन्स भारतीय उन्हासाठी अतिशय उत्कृष्ट आहेत आणि म्हणून एकच करा, फक्त तुमच्या त्वचा प्रकाराला बघून मग सनस्क्रीन निवडा म्हणजे तुम्हाला परफेक्ट रिझल्ट्स मिळतील. त्याहून तुम्हाला काही महत्वाची गोष्टी मला सांगायच्या आहेत. त्या म्हणजे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, उन्हात जाताना टॅनिंग कोणाला जास्त होतं तर ज्यांच्या आहारामध्ये बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स कमी असतील त्यांना सहज टॅनिंग होतं.
लक्ष असू द्या की असा पूरक आहार घ्या ज्याच्यातून पूरक प्रमाणामध्ये बी कॉम्प्लेक्स तुम्हाला मिळेल. कधीतरी तुमच्या डॉक्टरच्या किंवा योग्य आहार तज्ज्ञाच्या मदतीनं बी कॉम्प्लेक्सचे कुठले विटॅमिन्स घ्यावेत याविषयी मार्गदर्शन घ्या आणि बी कॉम्प्लेक्स रेग्युलर अधूनमधून घ्या, ज्याने तुमच्या स्किनचं टॅनिंग कमी होईल. दुसरी महत्वाची गोष्ट, सनस्क्रीन्स वापरायला हवीत. सनस्क्रीनमुळे टॅनिंग कमी होतं, अगदी मान्य आहे, पण त्याबरोबर महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला टॅनिंग झालेलं असेल तर तेलकट प्रॉडक्ट्स चेहऱ्यावरती लावणं बंद करा. मागे आपण बोललो तसं वांग्याला जर तेल लावलं किंवा पोळीला तेल लावून मग तव्यावर टाकली तर ती पटकन भाजल्या जाते. तशीच तेलकट त्वचा पटकन भाजल्या जाते. उन्हात खेळायचं असेल तर तेल न लावता बाहेर जा. क्रीम्स चेहऱ्याला लावू नका, तुमची स्किन टॅन कमी होईल. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तुमच्या त्वचेमध्ये जितकं जास्त मॉइश्चर असेल ना तेवढी तुमची त्वचा कमी भाजल्या जाईल. ते साधं, पोळी भाजायला घेतली आणि पापड भाजायला घेतला, पापड जसा पटकन भाजला जातो तशी तुमची तेलकट त्वचा पटकन भाजल्या जाते, कोरडी त्वचा पटकन भाजल्या जाते. जर तुम्हाला टॅनिंग टाळायचं असेल, तुमचं गोरेपण अबाधित ठेवायचं असेल तर अतिशय महत्वाच्या गोष्टी, अंघोळ झाल्या आवर्जून ॲलोवेट जेल लावा. तुमच्या त्वचेतलं मॉइश्चर मेंटेन होईल आणि स्किन कमी भाजल्या जाईल. तेलकट उत्पादन, क्रीम्स, मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावायचे टाळा. 3, उन्हात जाताना त्वचा प्रकारानुरूप सनस्क्रीन वापरा. ड्राय स्किन असेल मृणालिनी 30, ऑइली स्किन असेल गौरांगी, आणि खूप उन्हात जास्त वेळ जायचं असेल तर अल्टीकेअर सनब्लॉक. तुम्हाला पिंपल्स असतील पण सन प्रोटेक्शन जास्त हवं असेल तर अल्टीकेअरचा वापर तुम्ही करू शकता. तिसरी महत्वाची गोष्ट, उन्हात जाऊन आलात आणि खूप जर चेहऱ्याची जळजळ होत असेल तर तुमची त्वचा भाजू नये असं वाटत असेल तर मस्त 2 चमचे ॲलोवेट घेऊन संपूर्ण स्किनला मसाज करून लावा. तुमच्या स्किनच्या भाजण्याची प्रक्रिया तिथेच थांबेल. त्याहून महत्वाचं, सनबर्न्स आले असतील आणि तुम्ही टॅन झाला असाल तर रूपदा आणि डिटॉक्सिफाईंग पॅक थोडंसं पाणी मिसळा, मिक्स करून चेहऱ्याला लावा, हलकं घासा, 10 मिनिट ठेवून धुवून टाका. असं सकाळ संध्याकाळ करा. 15 दिवसात तुमचं टॅन गेलेलं असेल आणि त्याच्यावरती आवर्जून बाहेर निघताना अल्टीकेअर सनब्लॉक किंवा मृणालिनी 30 किंवा गौरांगी तुमच्या त्वचेला हवं तसं सनस्क्रीन वापरा. तुम्हाला त्याचा आमूलाग्र फायदा झालेला असेल हे मला निश्चित सांगता येईल. सन टॅन विषयी आणि सनबर्न्स विषयी 2 महत्वाचे फरक आहेत. UVA मुळे सन टॅनिंग जास्त होतं, UVB मुळे सनबर्न्स जास्त येतात. अगदी 10 ते 15 मिनिटं तुम्ही उन्हात राहिलात तरी तुमची त्वचा टॅन व्हायला लागते. आणि ज्या लोकांची स्किन तेलकट असेल त्यांना तर मला एक अतिशय महत्वाची सूचना द्यायची आहे की चेहऱ्याला अंघोळ झाली की रूपदा डिटॉक्सने चेहरा धुवा, ॲलोवेट जेल भरपूर लावा आणि कुठलंही सनस्क्रीन न लावता एका पांढऱ्या शुभ्र कापडाने चेहरा बांधून उन्हात जा. तुम्ही निश्चित सुंदर दिसत राहाल. पुढल्या आठवड्यात पुन्हा दुपारी 3:30 वाजता भेटूयात रूपदा या कार्यक्रमात सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी.